चांगली मॅच चालली आहे. क्रिकेट जबरदस्त चाललंय. येईल का षटकार? सूरजकडे क्षमता आहे. सूरजने अशा प्रकारचे कारनामे या अगोदर केलेले आहेत. आज पुन्हा एकदा कारनामा करायचा आहे, कारण रबर बॉलची मानाची स्पर्धा आपण खेळताय. प्रोलिंग स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत आहे. कुणाल बाईंचे या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, परंतु संपलेली नाहीये. अशा प्रकारच्या मॅच रायगड टीमने सुद्धा कित्येकदा जिंकल्यात आणि कांधारीने सुद्धा जिंकलेल्या आहेत. बॉलिंगसाठी अमन मणियार बॉलिंगला दाखल होत आहेत. अंधेरीचे खेळाडू आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय आणि जातोय यष्टीरक्षकाकडे. जास्त उसळी आहे त्यामुळे येतोय हा व्हाईट बॉल. 6 मध्ये 22. आणखीन एक थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय धर्मवीर चषकामध्ये. कुणालभाई सरमळकर यांचं हे आयोजन धर्मवीर चषकाचं, लाखोंची पारितोषिक आणि अख्खा महाराष्ट्र पाहतोय स्पर्धा. आणखीन एक पाठीमागे बॉल जातोय. उमर यांचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळणार आहे. 5 मध्ये 21. हार मानून चालणार नाहीये सूरज. अमन चांगली बॉलिंग करतायत आणि हे प्रेक्षक पाहणं खुश आहेत. ती स्पर्धा पाहत आहेत, दूर दूर वरून आलेले आहेत. 25 झालेले आहेत. 5 मध्ये 21. सूरजच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का? मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येईल का? सूरज खेळावं लागेल तर अमनला चांगली बॉलिंग टाकावी लागेल. यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल वाईट जातोय. तिकडे एका धावेसाठी हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. आता अजूनही 4 बॉल आणि 20 ची आवश्यकता. तिकडे साई बालेकर आपल्या कॅमेऱ्यात मात्र बरेचसे दृश्य टिपतायत. 4 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जर का एखादा षटकार आला पुन्हा मॅच मध्ये मजा येईल. पाहूया काय होत आहे. अमन मणियार चांगली गोलंदाजी करतायत, परंतु सूरज हो याही वेळेला चांगला चेंडू तिकडे टाकला गेलाय. आणि आता 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. लेग बायची 1 रन आली आहे आणि आता धावा करायच्या आता 19. चमत्काराने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे आणि स्ट्राईकवर उस्मान पटेल आहेत. 3 मध्ये 19. चांगली मॅच पाहायला मिळते. उस्मान पटेल बॅटिंगसाठी. 3 चेंडू आणि 19 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. चला परिपॅकर NP स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी इकडे लवकरात लवकर यायचे. पहिला टॉस घेऊयात. हाई बॉल पाठीमागे जातोय. अर्जुन कांधारी प्रतिष्ठानची ही गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला आणि त्यातल्या त्यात सुमित आवटे. एक महत्वाचा सामना. क्रिकेट जबरदस्त चाललाय. विजयाच्या उंबरठ्यावर टीम पाहायला मिळते. हाई बॉल पाठीमागे जातोय. अर्जुन कांधारी प्रतिष्ठान चांगली कामगिरी. चला प्रथमेश ठाकरे टॉस साठी यायचं. प्रथमेश ठाकरे प्लीज चला टॉस साठी या. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे आणि अर्जुन कांधारी प्रतिष्ठान कुंकाई शितलाई विटावा. व्हाईट बॉल. या सामन्यामध्ये जोही संघ जिंकेल कॅप्टन आपण देखील टॉस साठी यायचंय. छत्र्या उघडल्या गेल्यात, परंतु क्रिकेट पाहिलं जाईल, कारण खऱ्या अर्थाने या क्रिकेटची मजा ही तर पावसातच आहे आणि हे पावसाळी क्रिकेट आहे. अमन मणियार. हा बॉल यष्टीरक्षकांकडे आणि अर्जुन कांधारी प्रतिष्ठान जबरदस्त विजय पाहायला मिळतोय.
आज माझ्या मते बऱ्याच दिवसांनी संतोष बंड यांचा डान्स देखील बऱ्याच जणांनी पाहिला. तर अभिनंदन. पराभूत संघ सामनावीर अंगद पाटील आपण यायचं आहे आणि विजयी संघ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुणाला देऊया? बूम बूम. आउटे आउट करणारा सुमित आवटे. प्रथमेश ठाकरे टॉसला या आणि इकडे विनंती असणार आहे कॅप्टन अर्जुन कांदारी प्रतिष्ठान कॅप्टन टॉस साठी या. अतुल आपण देखील. अंगद पाटील पराभूत संघातील सामनावीराचा पुरस्कार आपल्याला जातोय. अंगद पाटील आपण देखील या. अंगद पाटील. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा टॉस अर्जुन कांदारी प्रतिष्ठान कॅप्टन. सुमन तारी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. मॅच 3 ओव्हरची असणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी मॅच होणार. 3 ओव्हरची मॅच आहे.